हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? मस्त मजेत ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात एका नवीन रेसिपीने करत आहे। बघा, आज मी उपवासाचे वेगवेगळे पदार्थ एकाच मिश्रणापासून एकाच पिठापासून कसे बनवायचे ते दाखवणार आहे। ही रेसिपी अतिशय छान आहे, सोपी आहे, तुम्ही सगळेजण बनवू शकता। त्यासाठी हा व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत पहा। बघा, इथे मी 1.5 कप वरी किंवा आपण भगर म्हणतो ती घेतलेली आहे। अर्धा कप साबुदाणा घेतलेला आहे, छान दोन्ही मिक्स केलेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे तर हे छान असं तव्यामध्ये कढईमध्ये गरम करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याचं छान अशी बारीक अशी पीठ होईल। तर बघा, इथे मी एका कढईमध्ये वरई आणि जो साबुदाणा आहे तो एकत्रच असा गरम करून घेतलेला आहे। तो गरम झाल्यानंतर थंड व्हायला ठेवायचा आहे। तो थंड होतोय तोपर्यंत इथे मी पाऊण कप शेंगदाणे घेतलेले चटणी बनवण्यासाठी। तर बघा, शेंगदाणे सुद्धा भाजून झालेले आहेत आणि इकडे वरई आणि साबुदाणा थंड झालेला आहे। आता बघा, हे मिक्सरच्या भांड्यामध्ये एका घेते आणि छान असे बारीक त्याची पावडर बनवून घ्यायचे, पीठ बनवून घ्यायचं आहे। मिक्सरच्या भांड्यामधून याचं पीठ बनवून घेतल्यानंतर बघू शकता अतिशय छान बारीक असं हे पीठ झालेलं आहे। जास्त रवाळ ठेवायचं नाही, एकदम बारीक याची पीठ बनवून घ्यायचं आहे। इथे मी 3 उकडलेले मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत, ते आता मी खिसणीने खिसून घेते। तुम्ही तसेच जर मॅश केले तर एखादा तुकडा राहू शकतो बटाट्याचा आणि ते नको आहे आपल्याला। त्यासाठी आपल्याला अगदी बारीक फाईन असं पेस्ट झाल्यासारखे बटाटा हवा आहे। त्यासाठी आपण काय केलेलं, सगळा बटाटा किसून घेतलेला आहे। बघा, आता ह्याच्यामध्ये घालण्यासाठी आपल्याला चवीसाठी मसाला तर लागणारच आहे। तर त्यासाठी काय केलेलं आहे, ते 3-4 मिरच्या, आलं आणि जिरे घेऊन छान मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। तुमच्याकडे जर जिरे चालत नसेल उपवासाला तर तुम्ही ते स्किप करू शकता, जर खात असतील तर काहीच प्रॉब्लेम नाही। तर बघा, हे सगळं छान बारीक केलेलं आहे। आता ह्यामध्ये जी बारीक केलेली वरईची आणि साबुदाण्याची पावडर होती त्याच्यातले ते पीठ जे आहे ते आपल्याला 2 कप इतकं पीठ त्या बटाट्यांवरती घालायचं आहे। त्यानंतर बारीक केलेली मिरचीची पेस्ट जी होती ती टाकलेली आहे आणि त्यावरती 3 ते 4 चमचे शेंगदाण्याचं कूट किंवा त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा तुम्ही वापरू शकता आणि चवीनुसार मीठ। आता हे सगळं टाकल्यानंतर मस्त एकजीव असं ते सगळं मिश्रण करून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये बघा, बटाटा शिजलेला असल्यामुळे त्यामध्ये ओलावा असतो, तर जास्तीत जास्त पीठ त्यामध्ये मळून घ्यायचं आहे, जेणेकरून वरून पाणी घातल्यावर आपलं पीठ पातळ होऊ नये। ते एकत्र एकजीव केल्यानंतर आपल्याला अंदाज येतो नेमकं किती पाणी लागेल। पाणी घेताना सुद्धा अगदी थोडंसं हातावरती घ्यायचं आहे आणि मग ती कणिक किंवा ते पीठ जे आहे, मिश्रण जे आहे ते तयार करायचं आहे। इथे मी कुठेही एकदम पाणी ओतलेलं नाही, थोडंसं हातावरती घेऊन असं छान पीठ मळून घेतलेलं आहे। बघू शकता, इथे आपलं पीठ मळून तयार आहे। याच्यामध्ये वरईचा वापर जास्त असल्यामुळे पिठामध्ये चिकटपणा थोडासा कमी येतो। 1 कप सुद्धा पाणी लागलेलं नाही, थोडंसं कमीच लागलेलं आहे पाणी। आता छान वरून थोडंसं तेल टाकायचं आहे आणि कणिक एक 15 मिनिटं मुरायला ठेवायचे आहे, भिजायला। तोपर्यंत आपण इकडे चटणी बनवून घ्यायची आहे। बघा, यामधलं जे मी पीठ बनवलं होतं त्यातलं अर्धा ते पाऊण कप इतकं पीठ शिल्लक राहिलं आहे। आता चटणी बनवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, पाऊण कप शेंगदाणे घेतले होते ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाका। 4-5 चमचे दही, मिरची, चवीनुसार मीठ, थोडीशी साखर टाकायची आहे, जिरे टाकायचे आहेत आणि हे सगळं मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घ्यायचं आहे। गरजेनुसार त्यामध्ये तुम्ही पाणी घालू शकता, आपल्याला हवी तशी चटणीची जी कन्सिस्टन्सी आहे, जास्त दाटसर हवी आहे की पातळ हवी आहे ती तुम्ही ठरवू शकता किंवा तशी ठेवू शकता। आता ह्याच्यावरती छान असा जिऱ्याचा आणि मिरचीचा तडका दिलेला आहे आणि इथे आपली चटणी तयार आहे। हे सगळी प्रोसेस होईपर्यंत एक 10 ते 15 मिनिटं गेलेली आहेत। तोपर्यंत आपली कणिक सुद्धा छान भिजलेली आहे, पीठ सुद्धा मिश्रण छान एकजीव झालेलं आहे। पुन्हा एकदा थोडंसं मर्दून घ्यायचं आहे, त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। बघा, आता पहिल्यांदा आपण बनवणार आहोत ते म्हणजे उपवासाचे गोळे किंवा ते आपण आप्पे पात्रात बनवतो तर त्याला आपण आप्पे म्हणू शकतो, उंडे सुद्धा म्हणू शकतो उपवासाचे। तर हे सगळं आपण आता बनवणार आहोत। तर बघा, छान असे एकसारखे गोळे बनवून घ्यायचे आहेत। ह्याच्यासाठी ना कमी तेल लागतं आणि ज्यांना तेलकट नाही खायचे ते त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय असू शकतो। बघा, आप्पे पात्रामध्ये मी थोडंसं असं तेल लावून घेतलेलं आहे। छान तेल लावल्यानंतर आप्पे पात्रामध्ये आपले ते जे गोळे आहेत किंवा ते जे उंडे आहेत ते ठेवून घ्यायचे आहेत आणि त्याला पुन्हा वरून थोडंसं तेल सोडायचे किंवा तुम्ही एखाद्या ह्यानी लावू शकता।
तेल लावलेलं आहे आणि झाकण लावून किंवा वरून झाकायचं आहे. एक 5 मिनिटापर्यंत त्याला वाफ काढायची आहे. त्यानंतर त्याला आलटीपलटी करायचं आहे, जेणेकरून सगळ्या बाजूनी असे छान गोल्डन ब्राऊन कलरवरती ते भाजून घ्यायचे आहेत. गोळे जे आहेत किंवा त्याचे उंडे आहेत ते. इथे आपले उंडे तयार झाले आहेत. आता दुसरा प्रकार या पिठाचा तो म्हणजे पुरी. आता पुरी हा प्रकार सगळ्यांनाच आवडतो, तर छान अशी पुरी छोटीशी लाटून घ्यायची आहे. मध्यम आकाराचा गोळा घेतला आहे, गुबगुबीत अशी ही पुरी मी लाटून घेतली. खूप जाड नाही, खूप पातळ नाही, अशी ही पुरी मी लाटलेली आहे. तुम्ही सगळ्या पुऱ्या लाटून ठेवू शकता किंवा तुम्ही एक एक पुरी लाटून तेलामध्ये सोडू शकता. बघा इथे मी एक एक पुरी करून तेलामध्ये सोडलेली आहे आणि छान असा पुरीसुद्धा इथे फुलत आहे. मस्त अशी इथे पुरीसुद्धा फुललेली आहे. आणि चवीला हे सगळे पदार्थ जरी एकाच मिश्रणाचे असले तरी तळलेले, भाजलेले आणि वाफवलेले वेगवेगळी चव लागते. थोडाफार फरक लागतो आणि छान लागतात. बघा इथे पुरीसुद्धा सुंदर फुगलेली आहे. ही तेल खेचत नाही, खूप जास्त तेल ह्या पुरीसाठी लागत नाही किंवा ह्या पुरीमध्ये तेलसुद्धा अजिबात राहत नाही. इथे माझ्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत. आता तिसरा पदार्थ आपण करायचा आहे तो म्हणजे पकोडे. तर उपवासाचे पकोडे हे खूप छान, हे वरईचे जे पकोडे आहेत ते खूप छान क्रिस्पी होतात. तुम्ही जसे आपण छोटे छोटे पकोडे घरात सोडतो, मूग भजी वगैरे, तसे तुम्ही ह्या पिठाचे पकोडे तेलामध्ये सोडायचे आहेत, भजी सोडायचे आहेत आणि खूप छान लागतात. हे छान असे गोल्डन ब्राऊन कलरवरती तळून घेतलेले आहेत. आता शेवटचा पार्ट आहे तो म्हणजे पराठा. उपवासाचा पराठा म्हणू शकता किंवा थालीपीठ म्हणू शकता. असं बघा, एक गोळा घेऊन तर प्लास्टिकच्या कागदाच्या मध्ये ठेवला, वरून पण कागद झाकलेला आहे, थोडंसं तेल लावलेलं आहे आणि हाताने या पद्धतीने सगळ्या बाजूनी आपण त्याला फिरवत राहायचं आहे. छान असा त्याला गोल आकार येतो आणि खूप छान हा इथे पराठा किंवा आपण थालीपीठ म्हणू शकतो ते तयार आहे. हा पहिला प्रकार. आणि ह्याच्यातला दुसरा प्रकार आपण लाटूनसुद्धा करू शकतो. बघू शकता इथे मी एक गोळा घेतलेला आहे, थोडंसं तेल वर खाली लावून घेतलेलं आहे आणि छान थोडासा प्रेस केलेला आहे आणि लाटण्याने हा आता लाटून घ्यायचा आहे. आपल्याला हवी तशी जाडी त्याची आपण ठेवू शकतो. मला जो थोडासा पातळ हवा होता तर थोडासा पातळ केलेला आहे. हे पदार्थ गरमागरम खाल्ले तर खूपच छान लागतात चवीला. एका मिश्रणातून इतके सगळे पदार्थ प्रत्येकाच्या आवडीचे बनू शकतात. तुम्ही नक्की ट्राय करा. आता बघा तव्याला थोडंसं तेल तूप लावा आणि मस्त हे पराठा थालीपीठ जे आहे ते मस्त दोन्ही साईडनी गोल्डन ब्राऊन कलरवरती भाजून घ्यायचे आहेत. खूप छान इकडे सगळे पदार्थ आपले तयार झालेले आहेत. बघू शकता. आता ही जी उपवासाची थाळी आहे ती मी तयार करते. पुरी बनवली होती, भजी बनवले, त्याचे उंडे बनवलेले आहे, त्यानंतर जे थालीपीठ आहेत ते बनवलेत, उपवासाची चटणीसुद्धा अप्रतिम बनवली होती. त्यानंतर त्याच्यासोबत आता हे सगळं झालं तिखटाचं, तर त्याच्यासाठी गोड म्हणून मी इथे खजूर दिलं होतं खायला. कशी वाटली रेसिपी? तुम्हाला आवडली का? अगदी साधी सोपी रेसिपी आहे. आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॉमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका माझी रेसिपी कशी वाटली. तर बघा, अशाच नवनवीन रेसिपीसाठी तुम्ही बेल आयकॉनला प्रेस करायला अजिबात विसरू नका. आणि हो, येणाऱ्या आषाढी वारीला, आषाढी एकादशीला तुम्ही नक्की ही थाळी बनवून पहा. यातलाच दुसरा पार्ट नंतर अपलोड होईल. तोपर्यंत बाय बाय.